असा मृत्यू, अजितदादाचं विमान क्रॅश का घातपातचा संशय? नक्कीच अजित पवारांचा घातपातच. रोहित पवारांचा संशय खरा आहे का उगाच खोटा? तर यावर आपण थोडंसं बोलूया. तर रोहित पवारांच्या आरोपावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटांचे खासदार आणि नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर अजित पवारांचा घातपात की अपघात, अजित पवार डेथ असा प्रश्न अनेकांना पडला असताना आता त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटांचे आमदार रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित. अजितदादांचा प्लॅन हा कारने जाण्याचा होता, पण आदल्या रात्री काही कारण काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल आणि दुसऱ्या दिवशी गडबडीत अजितदादांचे विमानाने जाता येईल असे नियोजन करण्यात आले होते. विमानाने दोन्ही पायलट ऐनवेळी का बदलण्यात आले? पायलट नेमकं का बदलले? कारण काय आहे? याचा तर संशय नक्कीच बरोबर आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झाले. या अपघातावर आता रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. VSR कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कुणी दिलं? त्यांचा अहवाल समोर का येत नाही असा प्रश्नही रोहित पवारांनी विचारला. कारने प्रवास करणारे अजितदादा हे विमानानेच कसे जातील यासाठी काही जणांनी प्रयत्न केले का यास तपास करावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. तर आरोपावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर सुनील तटकरे म्हणाले आहेत की भारत सरकारने अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करून देशासमोर ही भूमिका मांडावी या संदर्भातील मागणी राष्ट्रवादीने केली आहे. तसेच अपघाताच्या संशयाबाबत पुरावे द्या असंही सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. सुनील तटकरेंनी जे म्हटले आहे ते 100% बरोबर आहे. कुणी फोन केला होता ते मला माहिती नाही. त्यांना कोणाचा फोन केला, काय गेला, तपास यंत्रणामध्ये कोण नेमकं असतं याची माहिती ते जाणकार असल्याचे त्यांच्याकडे द्यावे. तर सुनील तटकरेंनी रोहित पवार यांच्याशी पवारांनी टोलाही लगावला. रोहित पवार यांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा तर मला उत्तर देता येईल. माझी नियोजित वेळी 27 जानेवारीची संध्याकाळ 5 वाजताची होती. ती भेट पावणे 7 वाजता संपली. ती भेट 3 दिवस आधी ठरली होती, कारण 2 दिवस अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर होते, मी रायगडच्या दौऱ्यावर होतो असे स्पष्टीकरण तटकरे यांनी दिले आहे. तर आतापर्यंत 13-14 दिवसात काही तपास झाला नाही. याचा फक्त CCTV गोळा केला, पण त्यावर काही झालं नाही. त्यामुळे एवढ्या दिवसात कंपनीकडून काही खोटे पुरावे गोळा करण्यात येण्याची शक्यता आहे. बारामतीत ILS सिस्टम नसल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितलं जात आहे. आधी या कंपनीच्या विमानाचा 2 वर्षापूर्वी एक अपघात झाला होता, पण यावर काही तपास झाला नाही. 2 वर्षापूर्वी त्यांचा रिपोर्ट आला नाही. तो रिपोर्ट दबवण्यात आला की तसं जर झालं नसतं तर अजितदादांचा अपघात झाला नसता. हे नक्की. या VSR कंपनीच्या विमानाला युरोपमध्ये बंदी घालण्यात आली, पण भारतात यावर काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. तर अजित पवार यांचा 100% घात याची गॅरंटी आहे आणि राष्ट्रवादीचे सर्व आमदार याची तपासणी करण्याच्या मार्गावर आहेत. शरद पवार गटाचे सर्व आमदार. तर 100% 100% घात का BJP हा प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. प्लॅन एक्स क्रॅश याचा प्लॅन BJPचाच घात आहे असं वाटते. तर धन्यवाद.